सोनम, कोमल, निकी काय करत आहे? 6 जूनला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असतो. त्या राज्याभिषेका दिनानिमित्त सारथी संस्थेमार्फत सीड प्लांटेशन म्हणजे सीड प्लांटेशनचा प्रोग्राम राबवण्यात येत आहे. तर आम्ही प्रत्येकी 4 जणांच्या ग्रुपने पहिले सीड कलेक्शन करून त्याचे सीड बॉल बनवणार आहे. तर उद्या आपण सीड बॉल बनवणार आहे ते याचे. तर त्यानंतर आपण पूर्ण प्रोसेस दाखवूया की आपण सीड बॉल कसे तयार करणार आहोत. काय आज आपण सीड कलेक्ट करून ठेवूया. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण सीड बॉल कसे तयार करणार आहोत. तर आम्हाला सारथी संस्थेमार्फत 4 जणांचा ग्रुप करून सीड बॉल तयार करायला सांगितले आहे. तर ह्यामध्ये आम्ही जे आमच्या लोकल परभणीच्या भागात स्थानिक भागात ज्या झाडं आहे त्यांचं बी गोळा केले आहे. हे बदाम आहे, हे करंज आहे, गुलमोहर आहे, हे चिंच, कडुनिंब, अशा प्रकारे आम्ही बिया गोळा केलेल्या आहेत. सीड बॉल तयार करताना प्रथम साहित्यामध्ये आपल्याला कोकोपीट आणि माती पाहिजे. जर कोकोपीट अवेलेबल नसेल तर तुम्ही नारळाच्या कातेही घेऊ शकतात. पण इथे आमच्याकडे कोकोपीट आहे. तर 1 प्रपोर्शन माती घेतली की 2 प्रपोर्शनमध्ये कोकोपीट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं. आता आम्ही इथे कोकोपीट आणि माती एका टोपलीमध्ये घेतली आहे. हा, आता याच्यामध्ये काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकत जायचं. जास्तही पाणी नाही घ्यायचं आणि खूप कमीही नाही घ्यायचं. कारण जास्त पाणी घेतल्यावर पण सीड बॉल ब्रेक होतात आणि खूप कमी घेतलं तरी पण सीड बॉल ब्रेक होतात. तर सीड बॉल तयार करताना कधीही 7 ते 8 दिवस अगोदर, जेव्हा आपल्याला किल्ल्यावरती जायचे त्याच्या अगोदर 7-8 दिवस अगोदर ते तयार करायचे. तर जास्त प्रमाणात जर पाणी घेतलं तरी पण त्यामुळे ते जे आपण सीड बॉल बनवणार आहेत ते ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि खूप कमी घेतलं तरी पण ते ब्रेक होण्याची शक्यता आहे. तर शक्यतो पाणी थोडं थोडं ॲड करत चालायचं, जेणेकरून तो जो काही गोळा बनवणार आहे आपण सीड बॉलचा किंवा सीड बॉल बनवणार आहे ते फुटणार नाही. तर अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हां, आता व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक सीड बॉलमध्ये 2 बिया टाकायच्या आणि अशा पद्धतीने त्याचा लाडू बनवायचा. एकदम मस्त. तर आम्ही धारूरच्या किल्ल्यावरती जाणार आहोत. अशा पद्धतीने आमचा सीड बॉल रेडी आहे. आमचा दुसरा मेंबर सीड बॉल बनवत आहे. बघू आपण ही कशी बनवत आहे. तर कोमल इकडे बघ. धनश्री तू बनव. 2 सीड प्रत्येक सीड बॉलमध्ये 2 सीड टाकायचे. हां, आणि त्याचा लाडू बनवायचा. आणि आम्ही 6 जूनला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त हे सीड बॉल धारूरच्या किल्ल्यावरती फेकणार आहोत. ठेवायला या म्हणजे मग काय नाही, मी ठेवते मग सामान.